आज तामिळनाडू राज्यातील आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता आणि आम्ही आलो होतो तंजावूर मधील ब्रिदेश्वर मंदिर बघण्यासाठी। हे मंदिर खूप मोठं आहे आणि प्राचीन सुद्धा आहे। चोळा सम्राटातील राजांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर संपूर्ण ग्रेनाइट दगडामध्ये बांधलेलं आहे। संध्याकाळची वेळ होती आणि आकाश बघा किती निळशार दिसत आहे। एरवी संध्याकाळी आकाश ना तांबूस केशरी रंगामध्ये दिसतं, पण आज आकाश वेगळंच दिसत होतं। संपूर्ण आकाशामध्ये निळा रंग पसरला होता। हजारो वर्षापूर्वीचं मंदिर बघताना खूप छान वाटत होतं। असं वाटत होतं की हे बाहुबली पिक्चरचं सेटच आहे की काय। ह्या मंदिराच्या विशिष्ट अशा स्थापत्य कलेमुळे हे मंदिर जे आहे ना ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे। मुख्य मंदिराच्या समोरच हा नंदी मंडप आहे आणि हा नंदी साधा सुद्धा नाही तर 13 फूट उंचीचा आणि अखंड एका दगडामध्ये कोरलेला आहे। मंदिर बघता बघता संध्याकाळची रात्र झाली। दिव्याला नमस्कार केला आणि मेन मंदिराच्या गर्भगृहामध्ये निघालो शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी। तर हे शिवलिंग बघा किती मोठं आहे, जवळपास 13 फूट उंचीचं हे शिवलिंग आहे आणि हे सुद्धा अखंड एकाच दगडापासून कोरलेलं आहे। हे शिवलिंग इतकं भव्य होतं की ह्याचं लांबून सुद्धा दर्शन होत होतं। शंभू महादेवाचं दर्शन छान झालं आणि आम्ही मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ घालवला आणि मंदिराच्या समोरच असलेल्या छोट्याशा मार्केटमध्ये आम्ही आलो। तंजावूर हे ब्रिदेश्वर मंदिरामुळे तर प्रसिद्ध आहेच, पण ह्या डुलणाऱ्या बाहुल्यांमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे। तर ह्या बाहुल्या खूप छान इथले तामिळ लोकनृत्य, वेशभूषा आणि तामिळ संस्कृती दर्शवणाऱ्या आकर्षक अशा बाहुल्यांचा इथे समोर मार्केट होतं आणि ह्या बाहुल्या इतक्या छान होत्या, नुसते हातानी बोटानी धक्का जरी दिला तर ह्या बाहुल्या अशा डुलायच्या। नंतर आम्ही गेलो इथल्या कपड्यांच्या दुकानामध्ये। असं वाटलं की आता साऊथ इंडियामध्ये आलोय तर साऊथ इंडियन साडी वगैरे घेऊन जाऊया। तर इथे साड्या खूप महाग होत्या। ह्या ज्या दिसतायत मेहंदी कलरची आणि ऑरेंज कलरची साडी, त्याची किंमत त्यांनी आम्हाला 4000 रुपये सांगितली आणि इतर साड्या सुद्धा अशाच किमतीच्या होत्या। त्यामुळे आम्ही एक ही साडी न घेता परत आलो। तुम्हाला काय वाटतंय, खरंच इतक्या किमतीच्या ह्या साड्या असतील का? कमेंट मध्ये सांगा।